सुप्रीम कोर्टाच्या निकालाला आम्ही भीक घालत नाही, कारण सुप्रीम कोर्ट आमच्या खिशामध्ये आणि कुठेतरी निकाल लागलाय अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यांच्या याच्यातून मेळाव्यामार्फत। आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना खऱ्या अर्थानं हे लक्षात घेण्याची गरज आहे की संपूर्ण देशामध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांनी एनडीएचे जे घटक पक्ष आहेत यांना आम्ही स्टेजवर आणू जबरदस्ती अशा पद्धतीच्या वल्गना केला, त्याला पहिली गोष्ट मी भीक घालत नाही। दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये युती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची, ही युवा स्वाभिमानची युती नाही आहे। आज जास्तीत जास्त वाटा हा आमचा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। आमचे संबंध हे वेगळे आहेत आणि कुठेतरी ते खराब करण्याचे प्रयत्न हे रवी राणा या ठिकाणी अशा पद्धतीच्या वल्गना करू इच्छितात। मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विनंती करतो की वरिष्ठ नेत्यांनी लवकरात लवकर या दोघांचे कान खेचावे, यांना एका ठिकाणी गप्प बसवावं, कारण यांचा सुप्रीम कोर्टाचा निकाल सुद्धा बाकी आहे। पहिलीच गोष्ट, मागासवर्गीय 150 करोड या जनता या देशामध्ये राहते, त्यातल्या करोडो लोकांचा विश्वास हा सुप्रीम कोर्टावर आतापर्यंत तरी होता आणि आहे। परंतु नवनीत राणा आणि रवी राणा या मेळाव्यामार्फत असं दाखवू इच्छितात की सुप्रीम कोर्टाला आम्ही ग्राह्य धरत नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाला आम्ही भीक घालत नाही, कारण सुप्रीम कोर्ट आमच्या खिशामध्ये आणि कुठेतरी निकाल लागलाय अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यांच्या याच्यातून मेळाव्यामार्फत। आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना खऱ्या अर्थानं हे लक्षात घेण्याची गरज आहे की संपूर्ण देशामध्ये याचा नेगेटिव्ह प्रचार होण्याची शक्यता आहे की सुप्रीम कोर्ट कुठेतरी मॅनेज केलं गेलंय आणि त्यामुळे यांना कुठेतरी शिक्षा झालीच पाहिजे। नवनीत राणा आणि रवी राणावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे आणि विचार केला गेला पाहिजे। मला माहिती आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नक्की यावर विचार करतील। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।